तेजवार्ता न्यूज नेटवर्क, हमेशा सच के साथ। पहिली गोष्ट, आपला महाराष्ट्र देशातल्या इतर प्रांतापेक्षा वेगळा असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांची जी आध्यात्मिक प्रेरणा असते, आपल्या सगळ्यांचा जो देव धर्म आणि श्रद्धांवर जो विश्वास असतो, तो सात्विक, निखळ आणि मानवतावादी होण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये अध्यात्माच्या प्रांतात लोकशाही आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वारकरी साधू संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हरिनामाचा गजर मांडला आणि अध्यात्मामध्ये लोकशाही आणण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं। 1294 पासून संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज ते निरोबाराय गाडगे बाबा पर्यंत, संत चोखोबांपर्यंत, संत जनाबाई पासून संत सोयराबाई पर्यंत या मंडळींनी सलग 700-750 वर्ष देवाच्या आणि माणसाच्या मध्ये कोणी दलाल असता कामा नये, कोणी त्याचं भांडवल करता कामा नये, कोणी देवाच्या धर्माच्या आणि श्रद्धेच्या नावाखाली आपली लूट करता कामा नये, यासाठी 700 वर्ष महाराष्ट्रातल्या भक्ती चळवळीमध्ये, वारकरी चळवळीमध्ये खांद्यावर भगवा पताका घेऊन आपल्या वारकरी साधू संतांनी आपल्याला काही एक शिकवण दिलेली आहे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, असं तुकोबा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। संत तुकोबांनी आम्हाला सांगितलं, हे जग एका विष्णूच आहे, आपण सगळी त्याचीच लेख राहू, जो भेदाभेद करेल तो अमंगळ आहे, वाईट आहे, आणि सगळ्यांना तुम्हाला मी आवाहन करतो की सत्यानं वागा, असा तुकोबाचा अभंग आपल्या भक्ती चळवळीचा गाभा आहे, पाया आहे। त्याच सत्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुढे सार्वजनिक सत्य धर्म उभा केला आणि अभंगाच्या जोरावर अखंड लिहिला आणि सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्मांचे माहेर असं सांगण्याचं धाडस ज्योतिबांनी केलं। तेच शिकवण पुढे ज्योतिबानंतरच्या काही वर्षामध्ये सत्याचा आग्रह धरण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी धरला आणि तुकोबा असतील, ज्योतिबा असतील, गांधीजी असतील, ही तिन्ही मंडळी भारताचं प्राचीन काळामधलं सत्याच्या बाजूला बघण्याचं जे सत्यमेव जयते नावाचं आपलं ब्रीद वाक्य होतं, सत्याचाच नेहमी विजय होतो, सत्य हाच धर्म आहे, सत्य वागणं हीच भक्ती आहे आणि सत्य वागणं हाच सत्याग्रह आहे, आंदोलन चळवळ आहे, असे सांगणाऱ्या मोठ्या परंपरेमध्ये महाराष्ट्रातली वारकरी परंपरा ही तुमची माझी आद्य शाळा आहे, आद्य विद्यापीठ आहे आणि ते सगळे शिक्षक हे तुमचे माझे आद्य शिक्षक आहेत। अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोका असं सांगणारे ज्ञानदेव आपल्याला एका वैश्विकतेचा अनुभव देतात, शिकवण देतात, आपल्याला साक्ष देतात। माझी जात, माझं गाव, माझा धर्म, मी ज्या भाषेत बोलतो तीच भाषा, माझाच देश, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोका असं म्हणण्याचं धाडस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 12-13 वर्षाच्या एका मुलानं केलं होतं। ते माझे तुमचे सगळ्यांचे शिक्षक आहेत, त्यांच्या शिकवणीला आपण जागलंच पाहिजे, तो ऐतिहासिक ठेवा हा आपल्याला जपायची जबाबदारी आज तुमच्या माझ्या खांद्यावर आहे। संत नामदेव महाराजांनी दक्षिण भारतापासून ते आताचा पाकिस्तान आहे, आताचा पंजाब प्रांत आहे, इथपर्यंत पायी वारी केली, फिरले आणि सांगितलं की या देवाच्या दरबारामध्ये कोणाही माणसाला मोठं आणि छोटं म्हणायचा अधिकार नाही, म्हणून औंढा महादेव मंदिरामध्ये ते शिंपी जातीचे आहेत, म्हणून त्यांना कीर्तन करण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी मंदिराच्या बाहेर जाऊन कीर्तन करतो। अशी कोणती जागा नाही जिथं ईश्वर नाही, ईश्वर फक्त एका भिंतीच्या मध्ये, एका मूर्तीमध्ये, एका चित्रामध्ये असतो, याच्यावर माझा विश्वास नाही। जरी स्थळी काष्टी पाषाणी ईश्वर आहे आणि तो मानव सेवेतच आहे, असं सांगणारे रामदेव महाराज हे शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये सुद्धा त्यांच्या ओव्या आणि त्यांनी शिकवण हे अंतर्भूत केलेले आहे। नामदेव महाराज तुमचे माझे शिक्षकच आहेत। संत एकनाथ महाराज काशीला गेले, आपल्या पैठणचे काशीला गेले, काशी मधल्या सगळ्या संस्कृत विद्वानांचा पराभव केला, सगळं वेदशास्त्र संपन्न झाले, वाराणसी मधल्या सगळ्या संस्कृत पंडितांचा पराभव केला आणि नंतर गावाकडे येऊन माझ्या भागामध्ये, माझ्या लोकांमध्ये, माझ्या जनतेमध्ये संस्कृत त्यांना कळणार नाही, संस्कृत त्यांना येत नाही, वेदांचा अर्थ त्यांना कळायसाठी आपण शिक्षणच दिलेलं नाही, असं माहित झाल्यानंतर संस्कृत पंडित असलेल्या, वेदांवर प्रचंड अभ्यास असलेल्या आमच्या एकनाथ महाराजांनी भारुडं लिहायला चालू केली, गवळणी लिहायला चालू केल्या, अभंग लिहायला चालू केले आणि नाथाच्या घरची उलटीच खून, बया बया पाण्याला लागली मोठीच तान, असं म्हणून समाजामध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात मानवतेच्या बाजूने संत एकनाथ महाराजांनी गोदावरीच्या पात्रामध्ये संत एकनाथ महाराजांनी समतेचा जागर मांडला। संत चोखोबा
अस्पृश्य समाजातून येणारे मंदिरामध्ये येण्यासाठी आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा किंवा देवाची मूर्ती बघण्यासाठी सुद्धा ज्यांना परवानगी नव्हती, ते संत चोखोबा आणि त्यांचं सगळं कुटुंब, त्याच्यामध्ये संत सोयराबाई, त्यांच्या पत्नी संत बंका, त्यांची मुलगी, ही सगळी मंडळी पंढरपूरच्या दारातून त्या मंदिराच्या ज्यावेळेस चुकून एकदा पांडुरंगाची मूर्ती बघतात, त्यावेळेस आमच्या सोयराबाई म्हणतात, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या लाया. ही माझी प्रेरणा आहे, ही माझी साहित्यिक प्रेरणा आहे. हे माझ्या दलित समाजातल्या, अस्पृश्य समाजातल्या स्त्रियांची अभिव्यक्ती आहे. आणि त्यांनी केलेलं हे काव्य इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये ज्यावेळेस स्त्रियांना चर्चमध्ये पण यायला बंदी होती, शिक्षणासाठी सुद्धा बंदी होती, त्यावेळेस माझ्या अस्पृश्य समाजातून आलेल्या, समाजानं वारीत टाकलेल्या संत सोयराबाईनं इतकं सुंदर काव्य केलं. जगाच्या इतिहासात संत सोयराबाई असतील किंवा डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी मी जाईन, असं सांगून आमच्या संत जनाबाईंनी महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, स्त्रियांच्या हक्कांचा आणि स्त्रियांच्या अभिव्यक्तीचा जागर चंद्रभागेच्या तीरामध्ये मांडला. सोयराबाई असतील, जनाबाई असतील, एकनाथ महाराज असतील, संत तुकाराम असतील, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर, ही सगळी मंडळी ही महाराष्ट्राचे शिक्षक आहेत. त्यांनी आपल्याला देवाच्या धर्माच्या नावावर आपली लूट होऊ द्यायची नाही आणि आपणही कोणाची लूट करायची नाही, ही शिकवण दिली होती. ही शिकवण आज आपण किती आचरणात आणतो आणि या नावावर देवाच्या आणि धर्माच्या कोण फसवणूक करतंय का, हे आपण तपासून घेण्याचा आजचा काळ आहे. ऐसे कैसे झाले बंधू, कर्म कवनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, तुका म्हणे सांगो किती, जळतयाची संगती. असल्या बुवा बाबाच्या संगतीत जायचं नाही, असं आम्हाला तुकोबांनी 13व्या शतकामध्ये, 14व्या शतकामध्ये सांगितलं. आणि आम्ही आज अशा बुवा बाबाच्या सत्संगामध्ये जातोय, जे बुवा बाबा भ्रष्टाचारामध्ये आरोपी असतात, जे बुवा बाबा साबण काढून विकतात, बिस्किट काढायची कंपनी काढतात, शॅम्पूची कंपनी काढतात, लोशनची कंपनी काढतात, पेन छापतात, वह्या छापतात, त्याचा व्यापार मांडतात, मॉल काढतात. त्या संतांना सत्संगामध्ये जाण्यामध्ये आज आम्हाला धन्यता वाटत असेल तर तुकोबा नावाच्या आद्य महाराष्ट्रातल्या शिक्षकाचा तुम्ही विद्यार्थी सगळे अपमान करताय, असा त्याचा सरळ अर्थ होतो. कुंभमेळ्यामध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपला आणि कुंभमेळ्याचा काही संबंध नाही, कुंभमेळ्यामध्ये गांजा खोकणारे साधू असतात, हे तुकोबांनी शेकडो अभंगामध्ये सांगितलं. आणि तुमचं माझं सरकार कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपयाची ज्यावेळेस तरतूद करतं आणि शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कर्जमाफी द्यायला पैसे नाही म्हणतं, त्यावेळेस तुकोबांचा वारसा, आद्य शिक्षकाचा वारसा आपल्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, पालकमंत्र्याला, आपल्या आमदाराला, आपल्या गावात त्यांच्यासाठी मतं मागा येणाऱ्या ब्लॉक अध्यक्षाला आपल्याला सांगावा लागेल, तरच तुम्ही तुकोबाचे, ज्ञानोबाचे आवडते विद्यार्थी असाल, नाहीतर तुम्ही संतांना फसवताय, मी आणि तुम्ही फसवतोय, असा त्याचा अर्थ होतो. मी जे 3 सत्याच्या बाजूने बोलणारे महापुरुष सांगितले, त्यातलं पहिलं सांगितलं मी ज्योतिबा फुल्यांचं. फुल्यांच्या अंगावर पुण्यामध्ये मारेकरी पाठवले होते, अनेक हल्ले झाले होते. दुसरं उदाहरण सांगितलं मी तुकोबांचं. तुकोबांच्या अंगावर मंबाजी सारखे अनेक मारेकरी पाठवले होते. तिसरं उदाहरण मी गांधीजीचं सांगितलं. गांधीजीला मारणारा तर मराठी माणूस होता, आपल्या हिंदू धर्मातला माणूस होता, याची आजन्म आपल्याला 7 पिढ्याला लाज वाटली पाहिजे. सत्याच्या बाजूने बोलणाऱ्या प्रत्येकावर हल्ला होतो, हा या देशामधला इतिहास आहे. त्यामुळे हल्ल्याला घाबरणारे तर आपण नक्कीच नाही. पण सध्याचं वातावरण असं आहे की जे साधू संतांनी सांगितलं ते समाजामध्ये सांगण्याला सुद्धा बंदी येते की काय. वेदांचा तो अर्थ आम्हाशी खावा, एरांनी व्हावा, भारमाता, असं सांगणारे संत तुकाराम महाराज याच महाराष्ट्रात होऊन गेले असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आपल्या अवतीभोवती आहे. म्हणून मला म्हणायचं की साधू संतांनी दिलेली शिकवण, त्यांचे लाडके विद्यार्थी म्हणून वारकरी संप्रदायाची जर आपल्या गळ्यामध्ये माळ असेल, आपण जर वारीला जात असू, आळंदीला जात असू, देहूला जात असू, पंढरपूरला, चंद्रपूरला, चंद्रभागेच्या तीरावर आपण जात असू, संत गोरबा काकांच्या तेरला जात असू, आपण त्या कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी म्हणणाऱ्या जर आपण आनंदला जात असू सावतामाळींच्या, तर आपली जबाबदारी आहे की साधू संतांनी शिकवले ते पुढच्या पिढीला जसं आहे तसं आपल्याला द्यायचंय. त्याच्यात आपलं काही घालायचं नाही. संतांनी केलेले चमत्कार, हे चमत्कार संतांच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठे आहेत, याच्यावर आपला विश्वास नसला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदवले, हे माझ्यासाठी मोठं नाही. ज्ञानेश्वरांनी भारतामध्ये पहिल्यांदा संस्कृत गीतेचा अनुवाद मराठीमध्ये केला, म्हणून मी त्यांच्या पायाशी नतमस्तक झालं पाहिजे, म्हणून मी त्यांचे उपकार मानले पाहिजे. जी ज्ञानेश्वरी अवघ्या जगाचं विश्वाचं पसायदान मानते आणि जे खळांची व्यक्ती सांडो, हे बघा सोपं आहे, सोपं करून सांगतो. आम्हाला शिकवताना एवढं सोपं करून मराठीच्या सरनी सांगितलं नव्हतं. जे खळांची व्यंकटी सांडो, खळ म्हणजे खलनायक, वाईट लोक, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, त्याच्यातली वाईट प्रवृत्ती. ज्ञानदेव म्हणाले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जी माणसं आहेत त्यांच्यातला वाईटपणा निघून गेला पाहिजे आणि तो उरलेला माणूस चांगल्या कामाला लागला पाहिजे. गीतेमध्ये ह्याच्या नेमकं उलट सांगितलं होतं. आमचे ज्ञानदेव गीतेचाच अर्थ आम्हाला सांगत होते, पण गीतेला सुद्धा शिस्त लावण्याची धमक आणि ताकद
आमच्या मराठी ज्ञानदेवामध्ये होते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं वाईट माणसाचं निर्धारणच केलं पाहिजे, त्यांना मारणे हाच धर्म आहे, त्यांचा निपातच केला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली आमचे गीतेचा अर्थ सांगताना त्याच्या पुढे जातात आणि ते सांगतात की जे माणूस आहे त्याच्यातला वाईटपणा काढता आला पाहिजे आणि त्या माणसाला पुन्हा चांगल्या कामात लावता आलं पाहिजे. वाईट आहे म्हणून माणसाला मारण्याला काही जास्त धैर्य लागत नाही, पण त्या माणसातला वाईटपणा काढून त्याला चांगल्या कामाला लावण्याची प्रेरणा ज्ञानदेवांनी दिली. नुसतं एवढंच म्हणले नाही, जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. सगळ्या प्रकारच्या सजीवामध्ये मैत्र भाव असला पाहिजे ही सांगणारी माझी संस्कृती आहे. ज्यावेळेस आज मराठा आणि ओबीसी, हिंदू आणि मुस्लिम, कानडी आणि मराठी, आदिवासी आणि धनगर असा वाद लावणारी मंडळी आपल्या अवतीभोवती असतील, त्यावेळेस आपल्याला ज्ञानदेवांचं पसायदान आठवलं पाहिजे, ज्ञानदेवांचं स्मरण आपण केलं पाहिजे आणि जातीच्या आणि धर्माच्या नावावर मी कोणाचाही द्वेष करणार नाही ही शपथ आपण घेतली पाहिजे. आळंदीला जाऊन नतमस्तक होण्यापेक्षा, देहूला जाऊन नतमस्तक होण्यापेक्षा, एकादश धरण्यापेक्षा आणि पंढरपूरला आषाढीला कार्तिकीला जाण्यापेक्षा आज जर संतांचा कोणता संदेश महत्वाचा असेल तर जातीच्या आणि धर्माच्या नावावर भांडण आम्ही करणार नाही, कारण आम्ही नामदेव महाराज ज्ञानोबा तुकोबांचे वारस आहोत. हा सांगण्याचा आजचा काळ उत्तम काळ आहे. हे आपण सांगू तर आपल्याला काळ माफ करेल, हे जर नाही सांगितलं तर काळ आपल्याला माफ करणार नाही.